नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। पुणे बलात्कार प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्कादायक दावा करण्यात येत आहे। आरोपी आणि पीडितेमध्ये इतक्या रुपयांचा व्यवहार झाला होता असंही सांगण्यात येत आहे। पण हे नेमकं सत्य आहे की असत्य याविषयी जाणून घेण्यासाठी अगोदर आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी पहाटे खळबळजनक घटना घडली। पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला। या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे यास अटक करण्यात आली असून त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दत्तात्रय गाडे हा 35 वर्षांचा असून तो शिरूरच्या गुन्हाट गावात राहतो। याच गावातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या। पुण्यातील अत्याचार प्रकरणी नवनवीन खुलासे आता समोर येत आहे। त्यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे। पुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलाने धक्कादायक दावा केला आहे। आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे असा दावा ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी केला आहे। घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार झाला असेही सुमित पोटे यांनी सांगितले। मात्र या पैशांच्या व्यवहाराबाबत सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झालेला नाही अशी माहिती देत असताना त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे हे देखील आपण जाणून घेऊया। तर त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही कोर्टाच्या परवानगीने आरोपीशी चर्चा केली। आरोपीने आम्हाला जी माहिती दिली आहे त्यानुसार आरोपी आणि सदर तरुणी हे 31 दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते। जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिले तर ती तरुणी आरोपीच्या मागे मागे जात आहे। तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही। तसेच बसमधून उतरताना देखील आधी तो खाली उतरतो, त्यानंतर ती येते। नंतर अवघ्या 50 मिनिट अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी गेली नाही, तर त्यानंतर ती स्वतःच्या गावाकडे गेली। यानंतर ती हडपसरमध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेटमध्ये येत पोलिसात तक्रार दाखल केली असं ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी सांगितलं आहे। त्या महिलेला मी 7,500 रुपये रोख स्वरूपात दिले आहेत, त्यावरूनच त्यांचे वाद झाले। यानंतर तो आरोपी निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केलेली नाही। त्याने तिला ऑनलाईन पैसे देतो असं सांगितलं, पण तिने ऑनलाईन नको, रोख हवे आहे असं सांगितलं। त्यामुळे त्याने रोख पैसे दिले। माझं आणि आरोपींचं युक्तिवादानंतर बोलणं झालं, त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलेलं नाही अशी माहिती देखील ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी दिलेली आहे। आता अशा प्रकारचा दावा या वकिलांनी केल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, याबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।